काय तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये ॲड करा. तर काल आपण इंट्रोडक्शनला सुरुवात केलेली, पण थोडा माईकच्या डिस्टर्बन्समुळे किंवा बाकीच्या गोष्टींमुळे आपल्याला लेक्चर कंटिन्यू नाही करता आलं. तर कालचं जे लेक्चर आहे तेच आपण पुढं कंटिन्यू करूया. पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो, कालही करून दिलेली. माझं नाव प्राध्यापक शिवराज गलांडे. मी तुम्हाला रॉयल अकॅडमी ऑफ सायन्समध्ये फिजिक्स विषय शिकवणार आहे. फिजिक्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू फिजिक्सची ओळख करून घेऊया. तर आपला सब्जेक्ट कुठला आहे? फिजिक्स. ऐका लक्ष देऊन. मुळात फिजिक्स हा जो शब्द आहे तो शब्द ग्रीक वर्ड पासून डिराईव्ह केलेला आहे. त्याचा जर तुम्ही मराठी अर्थ घ्यायचा ठरवला फिजिक्सचा तर त्याला भौतिकशास्त्र असं म्हटलं जाऊ शकतं. बघा, मराठीमध्ये ह्याला काय म्हणतात? भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्र. ओके. सो फिजिक्स म्हणजे काय तर भौतिकशास्त्र हे आपल्याला समजल्यानंतर आपण काय करूया, फिजिक्स मध्ये नक्की काय स्टडी करायचं त्याचा आपण अभ्यास करू. बघा, फिजिक्स मध्ये आपल्याला आपल्या सराउंडिंग मध्ये, आपल्या आजूबाजूला जे काही आहे, काय आहे आपल्या आजूबाजूला, सूर्य, तारे, चंद्र, माणसं, गाड्या, झाडं, वनस्पती, बरोबर, हवा आहे, पाणी आहे, आवाज आहे, लाईट आहे, जे आपल्या आजूबाजूला आहे, अगदी लहानात लहान पार्टिकल पासून मोठ्यातल्या मोठ्या ऑब्जेक्ट पर्यंत, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. बघा, आपल्याला देवानं 5 ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत माणसाला, ज्याला आपण सेन्स ऑर्गन असं म्हणतो. कुठले कुठले? पहिल्यांदा डोळे, आईज, मग इयर, कान, नोज, नाक, टंग, जीभ आणि स्किन, त्वचा. हे 5 जे ज्ञानेंद्रिय आपल्याला दिलेले आहेत, हे कशासाठी दिलेले आहेत तर आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचा आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी दिलेले आहेत. बरोबर. या 5 ज्ञानेंद्रियांना जाणवणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, बघा, आपल्याला हवा जाणवते, आपल्याला आवाज ऐकायला येतो, आपल्याला लाईट दिसते, बरोबर, आपण एखाद्या वस्तूला स्पर्श करू शकतो, बरोबर आहे की नाही, आपण एखादी गोष्ट ऐकू शकतो, बरोबर, तर एखाद्या वस्तूची टेस्ट घेऊ शकतो, बरोबर. आपण हे का करू शकतो? कारण हे आपल्या आजूबाजूला आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपल्या सेन्स ऑर्गनमुळे जे आपल्या आजूबाजूला आहे, जे ऍक्च्युअली प्रेझेंट आहे, त्याचाच अभ्यास किंवा तेच आपल्याला जाणवतं, बरोबर. आता आपल्याला हवा जाणवते का? तर जाणवते. का जाणवते? कारण हवा आपल्या आजूबाजूला आहे. दिसत नाही तो विषय वेगळा, पण आहे, जाणवते आपल्याला. आता मी तुम्हाला बोलतोय, माझा आवाज तुम्हाला दिसत नाहीये, पण माझा आवाज तुम्हाला ऐकायला येतोय की नाही? ऐकायला येतोय, म्हणजे माझा आवाज या नेचरमध्ये एक्झिस्ट करतो. म्हणजे फिजिक्स म्हणजे काय तर फिजिक्समध्ये, भौतिकशास्त्रामध्ये आपल्या आजूबाजूला जे काही आहे, ओके, जे अर्थवर एक्झिस्ट करतं, पृथ्वीवर प्रेझेंट आहे, त्याचा अभ्यास म्हणजे फिजिक्स. सो थोडक्यात फिजिक्स इज स्टडी ऑफ सराउंडिंग. ही एक ढोबळ व्याख्या मी सांगितली, पण एका छोट्याशा व्याख्येमध्ये तुम्ही फिजिक्सला बसवू शकत नाही. फिजिक्स इतकं मोठं आहे. काय असं म्हटलं जातं बघा, फिजिक्स इज द किंग ऑफ ऑल सब्जेक्ट्स. आपल्या आपल्या सिलेबसमध्ये जेवढे काही सब्जेक्ट्स आहेत, त्या सगळ्या सब्जेक्टचा जर किंग कोण असेल तर तो म्हणजे फिजिक्स आहे. ओके. इतका त्या फिजिक्सचा आवाका मोठा आहे, त्याला तुम्ही एका डेफिनेशन मध्ये बसवू शकत नाही. कोण म्हणतंय फिजिक्स इज स्टडी ऑफ सराउंडिंग, म्हणजे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तूंचा अभ्यास म्हणजे फिजिक्स, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, फिजिक्सला आणखी एक जण डिफाईन करतो, फिजिक्स इज स्टडी ऑफ नेचर. स्टडी ऑफ नेचर अँड इट्स लॉज. लॉज म्हणजे काय? नियम. बघा, निसर्गाचे काही नियम आहेत. काय नियम आहेत बघा, एक साधा नियम सांगतो. सूर्य कुणीकडनं उगवतो? पूर्वेकडनं. मावळतो कुणीकडे? पश्चिमेकडे. हा एक निसर्गाचा नियम आहे.
बरं हा नियम आपण घालून दिलाय का? आपण कधी सांगितलंय का सूर्याला नाही रे बाबा एक काम तू पूर्वेलाच उगवायचं? माणसानं सांगितलं का सूर्याला तू पूर्वेलाच उगवायचं आणि पश्चिमेलाच मावळायचं? आपल्या मनावर आहे का ते? नाही. बघा पाऊस पडतो, आपल्या मनावर आहे का पाऊस पडणं? आपण म्हणतो का आज पाऊस पडत लगे पडला, असं होतं का? काही निसर्गाचे नियम आहेत, निसर्गानं काही गोष्टी ठरवून ठेवलेल्या आहेत, त्याला लॉज ऑफ नेचर म्हणायचं. काय म्हणायचं? लॉज ऑफ नेचर. तर फिजिक्स मध्ये आपल्याला या निसर्गांच्या नियमांचा अभ्यास करायचा आहे. मग सूर्य पूर्वेकडे उगवतो, पश्चिमेकडे मावळतो का? काय कारण आहे त्याचं? ते आपल्याला उत्तर शोधायचंय. बरोबर. पाऊस पडतो का पडतो, कसा पडतो, याचं उत्तर आपल्याला शोधायचंय. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का येतोय, कसा येतोय, मी तुम्हाला दिसतोय, तुम्ही मला दिसताय. आज समोरासमोर आपण नाहीये, तुम्ही तुमच्या घरी बसलाय, मी इकडे ऑफिसमध्ये आहे, तरी सुद्धा तुम्ही मला बघू शकताय, मी तुम्हाला बघू शकतो, तुमचा आवाज मी ऐकू शकतो, माझा आवाज तुम्ही ऐकू शकता. हे कशामुळे झालं, कशामुळे शक्य झालं? तर फिजिक्समध्ये काही गोष्टींचा डिटेल अभ्यास केला गेला, निसर्गाच्या वेगवेगळ्या नियमांचा अभ्यास केला गेला आणि त्यातूनच हे शक्य झालं. म्हणून फिजिक्स बद्दल मी 2 वाक्यामध्ये तुम्हाला स्टेटमेंट किंवा डेफिनेशन सांगतो. फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ सराउंडिंग. सराउंडिंग म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला. मराठीमध्ये मी काल तुम्हाला व्याख्या सांगत होतो, परत एकदा सांगतो साध्या सिंपल भाषेमध्ये. फिजिक्स म्हणजे काय, भौतिकशास्त्र म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व वस्तूंचा अभ्यास. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व वस्तूंचा अभ्यास म्हणजे फिजिक्स. ओके. सो तुम्ही डेफिनेशन अशी लिहू शकता, फिजिक्स इज ब्रांच ऑफ, बघा इथे लिहितो मी, फिजिक्स इज ब्रांच ऑफ सायन्स that deals with काय? स्टडी ऑफ सराउंडिंग. बघा ही डेफिनेशन नंतर सांगतो, पहिल्यांदा पहिली डेफिनेशन समजून घ्या. फिजिक्स काय आहे? तर सायन्सची ब्रांच आहे, एक शाखा आहे विज्ञानाची. जशी फिजिक्स आहे, जशी केमिस्ट्री आहे, केमिस्ट्रीमध्ये आपण वेगवेगळ्या केमिकल्सचा अभ्यास करतो. बायोलॉजीमध्ये आपण काय करतो? जीवांचा, सजीवांचा अभ्यास करतो. मग त्यात प्राणी आले, वनस्पती आले, सूक्ष्म जीव आले, ह्या सगळ्यांचा अभ्यास करतो. सिमिलरली जशी केमिस्ट्री आणि बायोलॉजी सायन्सची ब्रांच आहे, तशी फिजिक्स सुद्धा कुणाची ब्रांच आहे? सायन्सची ब्रांच आहे. या फिजिक्सच्या ब्रांचमध्ये आपण काय करतो, किंवा सायन्सच्या फिजिक्स नावाच्या ब्रांचमध्ये आपण काय करतो? आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तूंचा अभ्यास करतो, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करतो. निसर्गाचे काही नियम आहेत, त्या नियमांचा अभ्यास करतो. एखादी गोष्ट नैसर्गिकपणे घडते, ती का घडते, कशामुळे घडते, तर त्याला एक काही ठरलेला नियम असतो. प्रत्येक वस्तू ठरलेल्या नियमाप्रमाणेच होते, असं उलट कधीच होत नाही. मला सांगा, असं कधी तुम्ही कधी बघितलंय का? सूर्य पश्चिमेकडे उगवला आणि पूर्वेकडे मावळला? कधीच शक्य नाही. कारण निसर्गाचा एक नियम आहे आणि त्या नियमानुसारच नियती चालत असते. सगळ्या गोष्टी निसर्गाच्या नियमाप्रमाणेच होत असतात. त्या निसर्गाच्या नियमांचा अभ्यास म्हणजे फिजिक्स. सो फिजिक्स काय सांगितलं मी? ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ स्टडी ऑफ सराउंडिंग. किंवा असं पण म्हणू शकतो आपण, फिजिक्स इज ब्रांच ऑफ सायन्स दॅट, हे बघा ह्याला पहिली डेफिनेशन म्हणूया, असं करता येईल बघा. फिजिक्स इज ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ स्टडी ऑफ सराउंडिंग. दुसरा, डील्स विथ स्टडी ऑफ नेचर अँड इट्स लॉज. म्हणजे निसर्ग आणि निसर्गाचे नियम यांचा अभ्यास करणारी सायन्सची ब्रांच म्हणजे फिजिक्स. सो किती डेफिनेशन सांगितल्या? 2 व्याख्या सांगितल्या. काय आहे फिजिक्स? भौतिकशास्त्र म्हणजे काय? तर फिजिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ सराउंडिंग. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तूंचा अभ्यास म्हणजे फिजिक्स. दुसरी व्याख्या काय सांगितली? फिजिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स which deals with study of nature, निसर्ग and its basic laws. निसर्गाचे काही मूलभूत नियम्स आहेत, निसर्गाचे काही नियम आहेत, त्या नियमांचा अभ्यास म्हणजे वेगवेगळ्या प्रोसेसेस आपल्या आजूबाजूला कशा होत असतात, त्या नियमानुसार होत असतात, त्या नियमांचा अभ्यास म्हणजे फिजिक्स. बघा आज आपण निसर्गाचे बरेच नियम बदललेले आहेत.
निसर्गाचे नियम बदलले आहेत म्हणजे काय, तर बऱ्याचशा गोष्टी आपण वेगळ्या पद्धतीने केल्यात. आपण यंत्रमानव तयार केला, आपण मोबाईल कनेक्टिव्हिटीसाठी, म्हणजे आता अगोदर मोबाईल कनेक्टिव्हिटी नव्हती, आता मोबाईल कनेक्टिव्हिटी आली, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आणल्या. आज माणसाने खूप प्रगती केलेली आहे. ही सगळी का शक्य झाली, तर फिजिक्सच्या अभ्यासामुळे शक्य झाली. आज मी इथं उभा राहून तुम्हाला बोलतोय, मी दिसतोय तुम्हाला, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, कशामुळे माहितीये का, आज वी आर कनेक्टेड थ्रू सॅटेलाइट कम्युनिकेशन. उपग्रह असतो की नाही, त्याच्या कम्युनिकेशन थ्रू आपण कनेक्ट झालेलो आहोत. हे सॅटेलाइट कम्युनिकेशन का शक्य झालं, कारण आपण कशाचा अभ्यास केला, फिजिक्सचा अभ्यास केला. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी ज्या काही आल्यात, इथून पुढे भविष्यात येणार आहेत, ह्या सगळ्या कशातून येणार आहेत, फिजिक्सच्या अभ्यासातून येणार आहेत. म्हणून असं म्हटलं जातं की फिजिक्स इज अ किंग ऑफ ऑल सब्जेक्ट्स. सो तुम्हाला ह्या दोन डेफिनेशन समजल्या, फिजिक्सच्या दोन व्याख्या समजल्या. ओके, तुम्ही लिहून घेतल्या असतील अशा अपेक्षा करूया आणि पुढे जाऊया. आता आपण फिजिक्सचा स्कोप बघूया. काल पण हा स्कोप बघत होतो आपण, स्कोप ऑफ फिजिक्स. स्कोप ऑफ फिजिक्स. स्कोप ऑफ फिजिक्स म्हणजे काय, तर साध्या भाषेत बोलायचं म्हणलं तर फिजिक्सची अवकात काय, खूप मोठी आहे, आपण शब्दामध्ये मांडू शकत नाही, एवढी मोठी आहे. तर मी काय सांगितलं, फिजिक्स म्हणजे काय, तर स्टडी ऑफ सराउंडिंग किंवा स्टडी ऑफ ऑल नॅचरल थिंग्स. तर मग फिजिक्सचा अभ्यास करायची सुरुवात केली आपण. तर अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की फिजिक्समध्ये दोन मेन प्रकारच्या वस्तू आहेत किंवा दोन मेन प्रकारच्या डोमेन्स आहेत. दोन प्रकारच्या वस्तू येतात बघा. त्याला मी डिवाइड केलं दोन पार्ट मध्ये फिजिक्सला. स्कोप ऑफ फिजिक्सला दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केलं मी. बघा, बघा पहिला पार्ट घेतला मॅक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट्स किंवा डोमेन शब्द वापरूया. मॅक्रोस्कोपिक डोमेन किंवा ऑब्जेक्ट. आणि दुसरा मायक्रोस्कोपिक डोमेन. काय सांगितलं सांगा बरं, किती पार्ट डिवाइड केले मी फिजिक्स मध्ये, दोन. एक मॅक्रोस्कोपिक डोमेन आणि दुसरा मायक्रोस्कोपिक डोमेन. आता ही दोन नावं तुम्हाला सारखी वाटत असतील, मॅक्रोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिक. ही दोन नावं एकसारखी वाटत असली तरी ह्या दोघांमध्ये एका शब्दाचा फरक आहे. इथं मॅक्रो म्हणजे आणि इकडे मायक्रो, असे दोन वेगवेगळे शब्द आहेत. बघा, आता तुम्हाला मी दोन्हीचा अर्थ सांगतो. सिंपल आहे. ज्या वस्तू, जे ऑब्जेक्ट्स आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसतात, जे ऑब्जेक्ट्स आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसतात, त्या सगळ्या ऑब्जेक्ट्सचा स्टडी किंवा ते सगळे ऑब्जेक्ट्स कुठल्या डोमेन मध्ये येतात, मॅक्रोस्कोपिक डोमेन मध्ये येतात. काय सांगायचं सांगा परत एकदा. फिजिक्स मध्ये दोन प्रकारचे डोमेन्स येणार आहेत. कुठले कुठले, मॅक्रोस्कोपिक डोमेन आणि मायक्रोस्कोपिक डोमेन. मॅक्रोस्कोपिक डोमेन म्हणजे काय, या मॅक्रोस्कोपिक डोमेन मध्ये नक्की काय येतं, तर मॅक्रोस्कोपिक डोमेन मध्ये आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अशा वस्तू, अशा गोष्टी ज्या आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघू शकतो किंवा ज्यांची साईज मोठी आहे. यांची साईज कशी आहे, मोठी आहे, एवढी मोठी आहे की आपण त्याला आपल्या डोळ्यांनी बघू शकतो. काय असेल एक्झाम्पल बरं. बघा, मी दिसतोय का तुम्हाला, येस. तुमच्या दारासमोरचं झाड दिसतंय का तुम्हाला, दिसतंय. तुमच्या घरातला एखादा फॅन, टीव्ही दिसतोय बरोबर. बाहेर जाऊन बघा, तुम्हाला सूर्य दिसेल बरोबर. रात्रीच्या वेळेला चंद्र दिसतो, स्टार्स बारीक बारीक दिसतात. हे सगळे कशामध्ये आले, मॅक्रोस्कोपिक डोमेन मध्ये आले. म्हणजे जे जे ऑब्जेक्ट्स आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघू शकतो त्या ऑब्जेक्ट्सना काय म्हणायचं, मॅक्रोस्कोपिक डोमेन. ओके, सो काय लिहिलं बघा,
जे ऑब्जेक्ट्स आपण म्हणजे ह्याला मॅक्रोस्कोपिक डोमेन मध्ये काय लिहिणार, द ऑब्जेक्ट्स विच कॅन बी सीन विथ नेकेड आईज. नेकेड आईज म्हणजे उघड्या डोळ्यांनी. जे ऑब्जेक्ट्स आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसतात त्यांना काय म्हणायचं, किंवा ते कुठल्या डोमेन मध्ये येतात, मॅक्रोस्कोपिक डोमेन मध्ये येतात. सो इथे लिहिणार मी ऑब्जेक्ट्स दॅट कॅन बी सीन with naked eyes. जे ऑब्जेक्ट्स आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसतात ते सगळे ऑब्जेक्ट्स कुठल्या डोमेन मध्ये येतात, येस, मॅक्रोस्कोपिक डोमेन मध्ये येतात. एक्झाम्पल्स काय काय लिहिणार बघा. एक्झाम्पल मध्ये बघा, समजा एक कार आहे, रोडने पळते, मोशन ऑफ कार, कार दिसते आपल्याला, मॅक्रोस्कोपिक डोमेन आहे. बरं मला सांगा, एखादा तुम्हाला मून दिसतो का, सांगा, दिसतो, मॅक्रोस्कोपिक डोमेन आहे. एखादं झाड दिसतं का तुम्हाला, दिसतं, मॅक्रोस्कोपिक डोमेन आहे. म्हणजे ज्या ज्या वस्तू दिसतात ते कशात आलं, मॅक्रोस्कोपिक डोमेन मध्ये. त्याच्यानंतर दुसरा प्रकार काय सांगितला मी, मायक्रो, हे लिहून घेतलं, ऑब्जेक्ट्स दॅट कॅन बी सीन विथ नेकेड आईज. ते कशामध्ये येतात, मॅक्रोस्कोपिक डोमेन मध्ये. त्याचे एक्झाम्पल्स काय काय लिहिणार तुम्ही, मोशन ऑफ कार, प्लॅनेट्स, स्टार्स, ट्री, हाऊस, काय जे जे तुम्हाला दिसतंय, जे जे तुम्हाला दिसतंय ते सगळं कशामध्ये येतं, मॅक्रोस्कोपिक डोमेन मध्ये येतं. दुसरा प्रकार कुठला बघा, मायक्रोस्कोपिक डोमेन. हे पुसतो मी, इथे एवढंच लिहितो म्हणजे लिहायला जागा पुरेल आपल्याला. मायक्रोस्कोपिक डोमेन. आता बघा, आपल्या आजूबाजूला अशा काही वस्तू असतात, अशा काही गोष्टी असतात ज्या प्रॅक्टिकली प्रेझेंट तर असतात पण आपल्याला दिसत नाही. कसं काय बरं, आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम शिकलाय, तुम्ही बेसिक शिकला असाल ना 8वी 9वी 10वी मध्ये. त्यात काय शिकला आपण, प्रत्येक एलिमेंट, प्रत्येक पदार्थ, जे मूलद्रव्य ज्याला म्हणतो आपण, तो कशापासून बनलेला आहे, तर अतिशय सूक्ष्म कणांपासून बनलाय, अतिशय लहान पार्टिकल्स पासून बनलाय. त्याला काय नाव दिलं आपण, ॲटम्स. बरोबर. आता मला सांगा, ॲटम्स दिसतात का आपल्याला, नाही दिसत, पण नसतात असं म्हणू शकता का तुम्ही, कारण ॲटम आहे म्हणून मॉलिक्यूल तयार झाला, मॉलिक्यूल आहे म्हणून पार्टिकल्स तयार झाले, पार्टिकल्स आहेत म्हणून बाकीच्या सगळ्या वस्तू तयार झाल्या. बरोबर. म्हणजे ॲटम आहे पण आपल्याला दिसतोय का, दिसत नाही. का दिसत नाही, का दिसत नाही, तो काय कारण आहे त्याचं, बघा, त्याची साईज इतकी लहान आहे, खूप इतकी छोटी साईज आहे त्याची की त्याला आपण आपल्या उघड्या डोळ्याने बघू शकत नाही. पण जर तुमच्याकडे एखादा मायक्रोस्कोप असेल तर, एखादा मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप किंवा टनलिंग मायक्रोस्कोप असे जर असतील, मायक्रोस्कोप माहिती आहे सगळ्यांना, सूक्ष्मदर्शी ज्याला म्हणतो आपण, ते जर लावून एखादा ॲटम बघायचा म्हटला, एखादा इलेक्ट्रॉन बघायचा म्हटला, एखादा प्रोटॉन बघायचा म्हटला, एखादा बॅक्टेरिया बघायचा म्हटला, एखादा कोरोना सारखा व्हायरस बघायचा म्हटला, तर आपण नाही का बघू शकत, बघू शकतो की नाही. म्हणजे तो आहे म्हणून दिसतोय आपल्याला. फक्त प्रॉब्लेम काय आहे, तो आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. पण दिसत नाही म्हणून तो नाही असं होतं का, तर तसं होत नाही. तो आहे, फक्त आपल्याला आपल्या डोळ्यांना तो दिसत नाही. ऑल सच ऑब्जेक्ट्स कम्स अंडर मायक्रोस्कोपिक डोमेन. सो मायक्रोस्कोपिक डोमेन बद्दल काय सांगायचं, द ऑब्जेक्ट्स दॅट cannot be seen with open eyes किंवा naked eyes, we have to use काय यूज करावं लागतो आपल्याला, मायक्रोस्कोप टू सी इट किंवा स्टडी इट. असे काही ऑब्जेक्ट्स असतात जे आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत पण ते असतात, आणि अशा ऑब्जेक्टचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं, मायक्रोस्कोप वापरावा लागतो. ऑल सच ऑब्जेक्ट्स कम्स अंडर मायक्रोस्कोपिक डोमेन. कशात येतात ते, मायक्रोस्कोपिक डोमेन मध्ये. आता मला सांगा, एक्झाम्पल काय काय सांगणार तुम्ही. प्रोटॉन, आपल्याला माहिती आहे प्रत्येक ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन असतो, पार्टिकल न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, बरोबर का, पॉझिट्रॉन, अशी वेगवेगळी नाव आहेत. किंवा एखादा मॉलिक्यूल घेतला, हायड्रोजन, H2 मॉलिक्यूल, आता तो असतो, इतका लहान असतो की तो आपल्याला दिसत नाही. बरोबर. एखादा बॅक्टेरिया घेतला, एखादा व्हायरस घेतला, हे असतात की नाही, पण आपल्याला ते दिसतात का, नाही. सो ऑल कम्स अंडर
मायक्रोस्कोपिक डोमेन. समजलं सगळ्यांना? सो या डिस्कशन नंतर माझ्या असं लक्षात येतं किंवा तुमच्याही असं लक्षात आलेलं असेल की फिजिक्स मध्ये आपण अतिशय लहानात लहान वस्तूपासून अतिशय मोठ्यातल्या मोठ्या वस्तूंचा अभ्यास करतो. फक्त कंडिशन काय आहे? त्या वस्तू या पृथ्वीवर या जगामध्ये प्रेझेंट असल्या पाहिजेत. फिजिक्स मध्ये खयाली पुलाव ज्याला म्हणतो की नाही, ऐसा होंगा वैसा होंगा, ऐसा करेंगे वैसा करेंगे, जे इमॅजिनरी आहे त्याला थारा नाही. फिजिक्स मध्ये आपण काय शिकणार आहे? जे प्रॅक्टिकली खरंच प्रेझेंट आहे. लक्षात आलं? आता बघा, देव की कुणी कुणी बघितलाय? भूत कुणी कुणी बघितलंय? देव म्हणा, भूत म्हणा, ह्या मी म्हणत नाही ह्या काल्पनिक संकल्पना आहेत किंवा मला त्या मुद्द्यावर जायचं नाही तो आहे का नाही. पण फिजिक्स काय सांगतं किंवा सायन्स काय सांगतं? देव कुणीही बघितलेला नाही, भूत कुणीही बघितलेलं नाही. त्यामुळे फिजिक्स मध्ये अशा गोष्टींचा थारा किंवा अशा गोष्टींना काहीही काय म्हणतो त्याला आपण फिजिक्स मध्ये अशा वस्तू आपण धरत नाही. सो मला सांगायचे काय, तुमच्या लक्षात आलं का? फिजिक्स मध्ये आपण काय शिकणार आहोत? अतिशय लहानात लहान वस्तूपासून अतिशय सूक्ष्म, अगदी सूक्ष्म कणांपासून एकदम मोठ्यातल्या मोठ्या वस्तूपर्यंत. बघा, एखादी गॅलेक्सी, आकाशगंगा ज्याला म्हणतो आपण, आपली या गॅलेक्सी कुठली माहितीये का? आपल्या गॅलेक्सीचं नाव आहे मिल्की वे. बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल. मग आपल्या आकाशगंगेमध्ये आपली सूर्यमाला आहे. आपल्या सूर्यमालेमध्ये आपला सूर्य आहे. सूर्याभोवती वेगवेगळे ग्रह आहेत, माहितीये का? युरेनियस, नेपच्यून, प्लुटो, अर्थ, व्हीनस, बरोबर का? शुक्र, मंगळ, बुध, गुरु, शनी, पृथ्वी, बरोबर आहे की नाही? हे सगळे काय आहेत? वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह आहेत. यांची साईज खूप मोठी आहे, खूप मोठी. सगळ्यात मोठा प्लॅनेट कुठला माहितीये का? कुठला? ज्युपिटर, गुरुग्रह सगळ्यात मोठा आहे. त्या ज्युपिटरचा अभ्यास आपल्याला फिजिक्स मध्ये करायचा आहे. सगळ्यात लहान पार्टिकल कुठला माहितीये का? इलेक्ट्रॉन. त्या इलेक्ट्रॉनचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजे फिजिक्स मध्ये आता अवकात मगाशी म्हटलं आपण, फिजिक्स की क्या अवकात है. आता आपल्या लक्षात आलं की फिजिक्स मध्ये अगदी लहानात लहानपासून अगदी मोठ्यातलं मोठं सगळंच आपल्याला अभ्यास करायचा आहे. कुठलीच गोष्ट सोडायची नाही. आलं लक्षामध्ये? समजलं सगळ्यांना? त्यामुळे पहिल्यांदा आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये, आजच्या पहिल्या डिस्कशन मध्ये एवढं आपल्या लक्षात आलं पाहिजे की फिजिक्स म्हणजे काय. तर फिजिक्स म्हणजे स्टडी ऑफ सराउंडिंग, निसर्गाचे वेगवेगळे नियम, निसर्गामध्ये ज्या वेगवेगळ्या वस्तू गोष्टी घडत असतात ते निसर्गाचे वेगवेगळे नियम यांचा अभ्यास म्हणजे फिजिक्स. मग फिजिक्स मध्ये दोन प्रकारचे डोमेन आपण बघितले, मॅक्रोस्कोपिक, मायक्रोस्कोपिक. मॅक्रोस्कोपिक मध्ये अशा वस्तू ज्या आपल्याला डोळ्यांनी दिसतात त्यांचा अभ्यास. मायक्रोस्कोपिक मध्ये अशा वस्तू ज्या आपल्याला डोळ्याला दिसत नाहीत. एखादी वस्तू आपल्या डोळ्यांनी का दिसते? कारण त्याची साईज मोठी असते. एखादी वस्तू का दिसत नाही? कारण त्याची साईज अतिशय लहान असते. म्हणजे अगदी लहानात लहान वस्तूपासून अगदी मोठ्यातल्या मोठ्या वस्तूपर्यंत सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला फिजिक्स मध्ये करायचा आहे, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या. आता पुढे बघा, याच्यानंतर फिजिक्सच्या वेगवेगळ्या ब्रांचेस असतात. म्हणजे दोन मेन पार्ट आपण घेतले, मॅक्रोस्कोपिक, मायक्रोस्कोपिक. याच्या व्यतिरिक्त सुद्धा फिजिक्सच्या वेगवेगळ्या ब्रांचेस असतात. क्लासिकल मेकॅनिक्स, थर्मोडायनॅमिक्स, मॉडर्न फिजिक्स, ऑप्टिक्स. आता हे शब्द तुम्हाला मलिंगाच्या बाउन्सर गट वाटत असतील, म्हणजे सगळे डोक्यावर जाते तुमच्या. क्लासिकल फिजिक्स, थर्मोडायनॅमिक्स, ऑप्टिक्स. अरे काय बॉम्ब टाकताय काय म्हणा. हे वाटत जरी असले, म्हणजे पिक्चर मधला एखादा डायलॉग असतो की नाही, हे सिर्फ दिखने में खतरनाक है, बरोबर आहे, तसा प्रकार आहे. हे शब्द फक्त ऐकायला अवघड वाटते. थर्मोडायनॅमिक्स. आता थर्मोडायनॅमिक्स बोलले की आपल्याला वाटतं ह्याच्यात काय असेल, काहीच नसतं. हे बघा, काम सांगतोय मी, हे सोपं आहे. आपल्याला इथे इमॅजिन काहीच करायचं नाहीये, सगळं करून ठेवलंय निसर्गानं. आपल्याला फक्त ते अभ्यास करायचा आहे. बघा, थर्मोडायनॅमिक्स मध्ये काय असतं तर ट्रान्सफर ऑफ हीट एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे जाते. तर आपल्याला माहिती आहे हीट एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे जाते, बरोबर आहे की नाही. म्हणजे मी काय केलं, एक गरम चहाचा कप, एक गरम चाय की प्याली हो, तसा एक कप घेतला आणि तो चहाचा कप इथं ठेवला. ओके. आणि मी तुम्हाला शिकवायला लागलो, काहीतरी शिकवलं. 15 मिनिटानंतर 20 मिनिटानंतर तो चहा काय झालेला असेल, थंड झालेला असेल, बरोबर. म्हणजे काय झालं, त्या चहातनं हीट कुणीकडे गेली, सराउंडिंग मध्ये गेली. आणि याचाच अभ्यास कशात करायचा आहे, थर्मोडायनॅमिक्स मध्ये करायचा आहे, बरोबर. सकाळी सकाळी आरशासमोर उभा राहता की नाही, हो.
आरशासमोर उभा राहिलं काय दिसतं? आपण दिसतो. मग लगे हे भांग पाडतात, डे 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 असं करतो आपण स्टाईलमध्ये, बरोबर? आपण दिसतो की नाही आपल्या स्वतःला, बरोबर आहे? ते काय आहे? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ते ऑप्टिक्स मध्ये शिकायचंय. ह्यात इमॅजिन काय करायचंय का? हो, रोजच जर आपण आरशासमोर उभा राहतो ना, रोजच आपण बघतो, रिफ्लेक्शन ऑफ लाईट कसं होतं ते बघायचंय. इमॅजिन करायची गरज नाही. मोशन ऑफ कार इमॅजिन करायची गरज आहे का? रोडवर जाऊन बघितले कार पळताना दिसती, बरोबर आहे? इमॅजिन करायची गरज नाही. म्हणून मी असं म्हणतो, फिजिक्स नुसता म्हणायलाच अवघड आहे. लोक म्हणतात फिजिक्स लय अवघड आहे, लय अवघड आहे. काही नाही, हा ज्याच्या त्याचा बघण्याचा दृष्टिकोन असतो. एखाद्याला एखादी गोष्ट सोपी वाटते, एखाद्याला एखादी गोष्ट अवघड वाटते. त्याच्यामुळे आपण लोकांचा विचार नाही करायचा, आपल्याला काय वाटतं हे महत्वाचं आहे. ऍट द या पॉइंट ऑफ व्ह्यूला काय मला